काय घातलंयस हे घातलंयस झगं घातलंयस तर आमचं नातू बस नाही आली उशिराचं भाई नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा. नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगची सुरुवात कशी झाली आहे धमाल मस्त आणि कडक. कसं वाटतंय आउटफिट ऑफ द डे शॉर्ट्स आणि रील्सवर अपलोड झाला आहे, तर प्लीज जाऊन चेक करा. यूट्यूबला सबस्क्राईब करा, इन्स्टावर फॉलो करा. मी कॅबने जाणार होती, पण माझी मैत्रीण आणि मी भरपूर वेळा कॅब बुक करत होतो, पण ती कॅब कॅन्सल होत होती. आणि फायनली माझ्या मैत्रिणीने माझ्या बेस्टीने मला ऑटो बुक करून दिली. कारण का मी मोस्टली ऑटो किंवा कॅबने जात नाही, मी कारने जाते किंवा मी तुम्हाला माहितीच आहे मेट्रोने जाते. आणि फायनली मी JW मॅरिट्समध्ये ऑटोने कसं बसं करत पोचली आहे. आणि वातावरण खूपच मस्त आणि थंड थंड आहे, कारण का AC चालू आहेत. सो फ्रेंड्स, आज आमचं शूट आहे नाच ग घुमाचं, आणि आज आम्ही चाललो आहोत आमच्या जोशच्या ऑफिसमध्ये. तर चला जाऊया, काय काय मजा मस्ती केली ते आम्ही. शादी का लड्डू कैसे लग रहा है? फिलहाल तो मीठा लग रहा है. फिलहाल मीठा लग रहा है. रुक रुक, हमारी टीम में तो आ गई है. आणि सेठ, तुझं काय म्हणणं आहे सेठ? माझी बायको कामावर आहे. तसं नाही, क्या मतलब खुशी की बात बोल रही है? खुशी और हितिन तेरा बोल, तू सब नीचे रख और बता मुझे. मेरा अभी पता नहीं, अभी तो सब नॉर्मल लग रहा है. धीरे-धीरे देखते क्या होगा. लेकिन अपने बेस्ट फ्रेंड से शादी करके कैसे लगता है? मैं जेन्युइन पूछ. ये ऐसा लग रहा है कि शादी नहीं हुई है. ओके, तो अच्छा फीलिंग है, ज्यादा प्रेशर नहीं आ रहा. नहीं मैं बोलूँ घर की मुर्गी दाल बराबर ना. शिवानी देख, इसने बोला इसकी मन की बात बोल रही हूँ मैं. इनकम सोर्स ऐड है. सब लोग साथ में कोलैबोरेशन बोले. हां, आणि आता उरून फिरून अकीवर. अकी, तू कधी लग्न करणार आहेस? माझं ऑलरेडी एक लग्न झालंय, अजून एक करायचंय. आई शपथ, खरंच असं लग्न झालंय? उद्या म्हणशील मला 12 मुलं आहेत, टीमच. असं काही नाहीये, तुमच्या सगळ्यांना मी माझ्या लग्नाला. सो फ्रेंड्स, शूट होण्याच्या आधी आम्ही अशी मजा मस्ती करतो. आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र आलो आहोत आणि कामानिमित्त आम्ही अशी खूप मजा मस्ती करून आमचं काम आम्ही पूर्ण करतो. त्यामुळे आमचा वेळही लगेच जातो आणि आम्ही खूप कम्फर्टेबली काम करू शकतो. तो चला फ्रेंड्स, पुढे काय काय होणार आहे ते ह्या व्लॉगमध्ये बघूया. शादी है और उसको पता नहीं था, ऐसे हो सकता है क्या? नहीं हो सकता, बोलो मेरे टीम से. हाँ हाँ, क्या कुछ भी तो अपनी साइड में ले रहे हो राखी. हाँ तो फिर आपसे तो सीखा. सो शूट सुरू होण्याच्या आधी नाच ग घुमाचं जी सिग्नेचर स्टेप आहे त्याची आम्ही प्रॅक्टिस करत आहे. मीच हितेशला सांगितले आणि मीच त्याला म्हटले, अरे मला पण शिकव. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, सिग्नेचर स्टेप करता करता मध्येच आम्हाला काय सुचलं असेल, नाच ग घुमा नाही तर नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. आम्ही एवढी मजा करत होतो, कारण का जर शूट सुरू झालं की आम्हाला अजिबात वेळ मिळत नाही. तर आम्ही मजा मस्ती करत आता शूटला सुरू करणार आहोत. फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, ट्रॅव्हलचे व्लॉग बघायचे असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. मी फ्रेश व्हायला गेले आणि मिरर दिसल्यावर आउटफिट ऑफ द डे तुम्हाला दाखवलाच पाहिजे. आणि तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा की हा स्कर्ट आणि ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप कसं वाटतंय ते. हूप इयरिंग्स घातले आहेत, हातामध्ये घड्याळ घातला आहे की जरा मला ना शूट एक वेगळ्या प्रकारचा करायचा होता. आणि त्यांची सिग्नेचर स्टेप करताना नाच ग घुमाचं त्यांनीही स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातलं आहे. सो मीही तसाच लुक केला. आत्ता वेगवेगळे आमच्या क्रिएटर्स लोकांचे शूट सुरू होत होते आणि त्याच्यामध्ये मी छोटा छोटा पार्ट करत आहे, माझाही रोल आहे. तर चला बघूया शूटची मजा आणि मस्ती. रोलिंग आहे अँड ऍक्शन. दीदी हे बघा काय चालू आहे ना, दादांचं काम चालू आहे. ताई तू इथं? हा, ते मी सांगायले का 1 मे पासून माझा चित्रपट रिलीज होतोय नाच ग घुमा, सगळ्या थिएटरात लागणार आहे. तर मग तुम्ही सगळ्यांनी या बघायला. तुम्ही तर या ताई, तुम्ही लय चांगले आहे, पण तुम्ही
फ्रेंड्स, आणि आत्ता होणार आहे माझं शूट सुरू. तुम्ही बघू शकता नम्रता मॅम माझ्याबरोबर आहेत. आठवलं ना लॉली, आणि सुकन्या मॅमने अशी मिठी मारली की ओ माय गॉड, 1 टेकमध्ये झालं. छोटीशी मायराने पण खूप सुंदर शॉट्स दिले आणि नंतर माझे शॉट्स प्रत्येक ॲक्टर बरोबर होते. सो मी त्यांच्याबरोबर माझं शूट कंप्लीट केलं. आणि फ्रेंड, हे तुम्हाला म्युझिक आणि प्रॉपर ॲडिट केलेले रील्स आणि शॉर्ट्सवर लवकरच अपलोड होणार आहे. तर स्टे ट्यून, फॉलो करा, सबस्क्राईब करा. झालं का नाही तुझं शूट? हां, माझं झालं फायनली शूट. कसं झालं तुझं शूट? व्यवस्थित. ठीकठाक की ओके ओके? ओके ओके नाही, ठीकठाक झालं नाही. ओके ओके नाही, छान झालं. अच्छा, स्वतः कन्फ्यूज, मला बी कन्फ्यूज. सिद्ध भाई तुझं काय? माझं कुठं काय, सगळं हिनेच लाईमलाईट घेतलं. अरे 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 सॉरी सॉरी. मी फक्त हिच्या मागे नाचत होतो, नाच गो. मी काय नाच का केलं, असं का केलं? तुला मी आवडली का? हो की नाही, हो की नाही, हो की नाही? तुला मी आवडली ना, सांग. तुला म्हणजे ते जाता येतं माझ्याकडे लक्ष ठेवते. हां बघ, आन्सर काय आलं पाहिजे ते तुला. गोड आहेस, गोड आहेस. काय बोलायचं आहे तुला माझ्याविषयी? सांग, कशी मज्जा आली ना, काय बोलायचं? फायनली स्वप्नील सरांबरोबर पण शूट झाला अँड आय फील रिलॅक्स्ड. फ्रेंड्स, तुम्ही बघितलं ना किती मज्जा मस्ती, आणि शूट अजून चालू आहे. नम्रता मॅम, सुकन्या मॅम आणि स्वप्नील सरांबरोबर, आणि छोटी गोड अशी मायराबरोबर पण माझं शूट झालं. आणि मायराला मी खूपच आवडली. तुम्ही तो एक शॉट बघितलात ना, खूप मज्जा मस्ती आम्ही करत होतो. आणि एका रील किंवा एका शॉर्ट्स मागे आम्ही किती मेहनत करतो हे आज तुम्हाला कळत असेल. बिहाइंड द सीन अशी मजा मस्ती आणि हार्डवर्क असतं. त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तो फ्रेंड्स मला नक्की कमेंट करून सांगा. ह्या व्लॉगला शेअर करा आणि मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा, राखी सोनार. सो फ्रेंड्स, अशी शूटची मज्जा मस्ती, आणि मला नाच गं घुमाच्या सगळ्या ॲक्टर्सबरोबर काम करून खूप मजा आली. आणि हा मूवी रिलीज होणार आहे 1 मेला. तर तुम्ही पण नक्की बघा. मी तुम्हाला स्टोरी अजिबात सांगणार नाही आहे. मस्त कॉमेडी, मजा आणि धमालवाला मूवी आहे. तर 1 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा नाच गं घुमा. फ्रेंड्स, आत्ता जी वेळ आहे ती आहे हुक स्टेपची. आणि नम्रता मॅम मला सांगत होत्या की राखी अशी नाही आहे ही हुक स्टेप, वेगळ्या प्रकारची आहे. सो मी जे व्हिडिओमध्ये बघितलेली तशी मी हुक स्टेप करत होती, पण त्यांनी मला सांगितलं नको, अशी नको करूस, तशी कर. सो मी ॲग्री झाली आणि मी त्यांच्याप्रमाणे, तुम्ही आता जसं बघताय ना तसं मी प्रॉपर त्यांच्यासारखी स्टेप केली. ओके, आणि ती स्टेप झाली. आणि मला सगळ्यांबरोबर ही हुक स्टेप करायची होती, कारण का माझ्या येणाऱ्या रीलमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये तुम्ही बघालच माझे सगळ्या ॲक्टरबरोबर छोटे छोटं रील आहे. पण ही ते सुकन्या मॅम काय बोलल्या मॅमला ते बघा. मग पहिले लेफ्टला जावं लागेल. हे करताय, लेफ्ट ही सुरुवात आहे. हे असं कसं, हे बघ बरोबर दिसतंय का, हे बरोबर दिसतंय, हे सो फ्रेंड्स, मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कोणाची स्टेप बरोबर आहे, नम्रता मॅम म्हणजेच आपल्या लॉलीची किंवा सुकन्या मॅमची.
मायराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढ्या लहान वयात अजिबात कंटाळत नव्हती, अजिबात चॉकलेट पाहिजे, खायला पाहिजे, फ्रेश व्हायचं, अजिबात काही नखरे करत नव्हती. परफेक्ट क्रिएटरबरोबर तिला म्हटल्यावर की तू आमच्याबरोबर डान्स करशील का, ती लगेच रेडी होत होते. आणि तिची एनर्जी लेवल बघा फ्रेंड्स, आणि मी तर तिची फेवरेट आहे, तर माझ्याबरोबर तर ती लगेच तयार झाली. सो आम्ही डिसाईड केलं मायराबरोबर एक मस्त हुक स्टेप करायचीच, आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सो फ्रेंड्स, इंस्टाग्रामवर अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मागे एक यशस्वी स्त्री असते, तर यशस्वी स्त्रीच्या मागे एक कामवाली बाई असते. तर अशीच एक मालकीण आणि तिच्या घरात काम करणारी तिची मदतनीस या दोघींची गोष्ट पाहायला विसरू नका. नाच ग घुमा जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपट थिएटरमध्ये आपण बघतो. 1 मे पासून नाच ग घुमा. शूट झाला आहे आणि मी रिप्लेस केला आहे स्कर्टला जीन्सने, आणि मी चालली आहे मेट्रोने, कारण का अंधेरी टू ठाणा खूप ट्रॅफिक असतं आणि हर एक फ्रेंड जरुरी होता आहे. माझा फ्रेंड मध्ये मध्ये येत होता, कारण का मी आउटफिट ऑफ द डे काढत होती. एकाच दिवशी 2-2 आउटफिट घातलेले. मी निघाली आहे आणि मला समोरच निघताना हॉटेलची बस मिळाली, आणि जस्ट मी इन्क्वायरी केली की मला मेट्रोला जायचं आहे, तर कसं जायचं. तर कोणीतरी मला सांगितलं की तुम्ही बसने जा, आणि सोने पे सुहागा AC बसमधनं मी आरामशीर पोचली. फ्रेंड्स, तुम्हाला कसं वाटतं या बसमध्ये अशा लाईट्स? जाऊन द्या. आणि मी ठाण्याला पोचली आहे. ठाण्यात आल्यावर काहीतरी वेगळंच वाटतं. मी बॉर्न अँड ब्रॉटअप ठाण्याची आहे, त्यामुळे ठाण्यात आलं की मला खूप फ्रेश वाटतं आणि एक वेगळीच वाईब्स येते. कुठेही जा, मुंबईला जा, चर्चगेटला जा, अंधेरीला जा, बँड्राला जा, कुठेही जा, पण ठाण्यात आल्यावर बॉस अलग वाईब आहे. सो फ्रेंड्स, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि मला इन्स्टालाही फॉलो करा. बाय बाय.